आज परत आम्ही वड्या टाकायला घेतलोत। त्या दिवशी तुम्हाला म्हटली होती ना की एवढ्याशा वड्यांनी तर काही होणार नाही, तर त्या दिवशी उडदाच्या डाळीच्या वड्या होत्या, तर आज मुगाच्या डाळीच्या आहेत। आणि बघा आमचे अतांक्षात बघून राहिले काम व्यवस्थित होऊन राहिलं की नाही म्हणून। हे सगळे वाळवणीचे पदार्थ आपण पावसाळ्यासाठी तयार करून ठेवतो, कारण की पावसाळ्यामध्ये भाजीपाला पण मिळत नाही आणि मिळाल तरी पण खूप महाग असतो। महाग असले तर खाना तर नाही सोडणार आहोत, पण कधी अशा गोष्टींची आठवण येते। इकडे पाऊस आणि इकडे वड्यांची भाजी, मजाच वेगळी। सोबत कच्च्या कैरीच्या खुला पण करून ठेवायच्या, म्हणजे उन्हाळ्यामध्ये भाजीमध्ये टाकायला होतात आणि खाऊन बघा एक वेळ, खूप मस्त वाटतात। एक एक करून अशा प्रकारे सगळ्या आमच्या वड्या टाकून झाल्या, तोपर्यंत आमचे अतांक्षर बघा सू केले आणि रडून राहिले। छोट्या मुलांचा ना इतका कौतुक वाटतो की काय सांगावं। सगळे कामे झाली, सगळं आवरून घेतलं, जेवण वगैरे झालं आणि बघा अतांगचे पप्पा चालले लग्नाला आम्हाला ठेवून। ऊन असल्यामुळे आम्हाला कुठे जायला जमत नाही, कारण की बाळाला मी कुठे नेऊ नाही शकत, इतकी ऊन आहे भयंकरच। छान अथांगची आणि माझी पण झोप काढली आणि 3 वाजता वड्या काढायला घेतल्या। बघा किती सहजपणे निघून राहिल्या। कपड्यावरती किंवा कोटे टाकले तर निघायला थोडा त्रास होतो, पण या पानावरच्या वड्या बिन तेल लावता अशाच निघून जातात। अशा प्रकारे सगळ्या पानांवरच्या वड्या एका कोपऱ्यामध्ये जमा करून घेतल्या आणि मग ते वाढवलं, सोबत आंब्याच्या खुला पण। अशा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर मग असा गेला आजचा दिवस। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अथांगच्या दुनिया या आमच्या छोट्याशा फॅमिलीमध्ये सामील व्हा। बाय।